मुळात मी ह्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये नाही पहिल्या दिवसापासून, आपल्याला माहिती आहे. तरीही कोकणातल्या जागेसाठी कोणीतरी जिद्दीनं लढण्याचा प्रयत्न करतो आहे, म्हणून मी त्याच शेवटच्या 2 दिवसामध्ये मी त्याच्यामध्ये थोडा सहभागी झालो की त्यांना मदत व्हावी. पण मी म्हटलं ना की कोट्यावधीचे व्यवहार भारतीय जनता पक्ष, मिंदे गट, अजित पवार गट हे करत असतील, त्यांच्याकडे संख्याबळ असताना सुद्धा, तर मला वाटतं त्यांनाही नशा चढलेली आहे आणि ही नशा उतरताना कठीण आहे. त्यांची हकालपट्टी म्हणजे डोंगरगावकर आणि बाळामाने यांची हकालपट्टी करून त्यांचा मार्ग अधिक सोपा. नाही, ठीक आहे, बघा की अशी घाण नको. मग आमच्याकडे असून तरी काय उपयोग आहे आमच्या वाटचालीला? तुम्हाला साधी कर्टसी नाही आहे, कृतज्ञता नाही आहे. मागे घेण्यासंदर्भात पक्ष नेतृत्वाशी चर्चा करावी. शेवटच्या मिनिटापर्यंत आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करत होतो, हे चुकीचं आहे. हे त्यांनाही माहिती आहे, त्यांनी अपराध केलेला आहे. पण निष्ठावंत उमेदवार मिळाले नाहीत का महाविकास आघाडीला? इतक्या मोठ्या प्रमाणात जर माघार घेतली जात असते. आता एकनाथ शिंदे निष्ठावंत नव्हते का? एकनाथ शिंदे, दादा भुसे, नारायण राणे, छगन भुजबळ, किंवा तिकडे दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, हे सगळे निष्ठावंतच होते. हो, काय निष्ठेची किंमत? महाविकास आघाडीच्या बैठका व्हायच्या, जवळपास 2-2, 2.5 तास चर्चा व्हायची. मी त्यात नव्हतो. नाही, तुम्ही नव्हता. ते निरर्थक होतं असं माझं काय म्हणणं होतं. त्याच्यामध्ये मी पहिल्या दिवसापासून जे म्हणत होतो की आपण फार सावधपणे याच्यामध्ये पावलं टाकली पाहिजेत. खरोखर लढणारे लोक आहेत, त्यांना तावून सुलाखून वाजवून त्यांना उमेदवारी दिला पाहिजेत. अशा निवडणुकीमध्ये उमेदवारी घेऊन त्याचं विक्री केली जाते, हा राजकीय ज्ञान असलेला सामान्य कार्यकर्ता सुद्धा सांगू शकतो. पुण्याच्या उमेदवारीवरून जे सगळं झालं, संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलं की एनसीपी, अजित पवार पक्षामध्ये काय परिस्थिती होती. विक्रम काकडे यांच्यासाठी संजय काकडेंनी शरद पवारांना फोन केल्याचं कळतंय. त्यानंतर शरद पवारांनी आपला अधिकृत उमेदवार मागे घेतला. आश्चर्य वाटतंय, धक्का आहे की हे होणारच होतं? हे अपेक्षित होतं. धक्का कशाला बसेल? ज्या प्रकारचं राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे त्याच्यामुळे याच्यामध्ये धक्का बसावा असं काही नाही. या सगळ्या गोष्टी अपेक्षित आहेत आणि त्याच्यावरती आता आम्ही किती वेळा चर्चा करायची. नाही, पण रावसाहेब, एक आहे की विधान परिषद असेल किंवा राज्यसभा, अलीकडे महाराष्ट्रामध्ये हा एक पायंडा बनत चाललाय की निवडणुका बिनविरोध व्हाव्या. निवडणुका नाही, चांगल्या हेतून जर बिनविरोध होणार असतील तर त्याचं स्वागत केलं पाहिजे, चांगल्या हेतून. पण काल जो प्रकार घडला बिनविरोध पॅटर्नचा, त्याचं स्वागत करणं म्हणजे लोकशाहीच्या पाठीत खंजीर खुपसण्यासारखं आहे. निवडणूक हा संविधानाने दिलेला अधिकार, हक्क आहे मतदान करण्याचा. विधान परिषदेचं मतदान हे गुप्त असतं, राज्यसभेचं उघड असतं. या दोन्ही गोष्टी लक्षात घेतल्या तर राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होऊ शकते. उघडपणे कोणी रिव्होल्ट करणार नाही, त्यांचं ताबडतोब आमदारकी जाऊ शकते. पण विधान परिषद हे गुप्त मतदान आहे. मग भारतीय जनता पक्ष आणि त्यांचे मित्र पक्ष का घाबरले निवडणूक घेण्यासाठी? घाबरायचं कारण काय? तुमच्याकडे संख्याबळ असताना तुम्हाला निवडणूक घ्यायची नाही, याचा अर्थ तुमची मतं फुटतील, फोडली जातील, किंवा अनेक मतदार सदसद विवेक बुद्धीला स्मरून मतदान करतील, म्हणून तुम्ही धमक्या दिल्यात माघारीसाठी. नाशिकला धमकीचा प्रकार झालेला आहे. सोलापूर विधान परिषद मतदारसंघामध्ये काँग्रेसच्या उमेदवाराला धमक्या दिलेल्या आहेत. अन्य ठिकाणी दबाव झालेले आहेत. ह्याची तुम्हाला खरं म्हणजे गरज नाही. नवनीत राणा यांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे. मग ही का बातमी झाली का? नाही, ही बातमी झाली का? तसं असेल तर मला सांगा. मी पण जर्नलिझमला आजपासून रामराम करेन. इंडिया आघाडीत बैठकी आधीच डीएमके 8 जूनच्या बैठकीला उपस्थित राहणार नाही. उद्धव ठाकरे